समृद्धीने, परमेश्वराच्या घरातील समृद्धीने त्याची तृप्ती होती. जगातल्या समृद्धीने नाही, जगातल्या वैभवाने नाही, जगातला पैसा पाणी प्रॉपर्टी किंवा जगातलं नाव लौकिक किंवा जगातलं खूप काही आमच्याकडे असणारं एक मोठं साधन, याच्याद्वारे मनुष्याची तृप्ती आतापर्यंत कुणाचीच झाली नाही. मनुष्याचं मन अंतकरण एका अधोलोकासारखं आहे, ते कधीच तृप्त होत नाही, कधीच भरत नाही. परंतु जो मनुष्य परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहतो, जर त्याची तृप्ती जगातल्या गोष्टींनी आणि आत्मिक गोष्टींनी जर व्हायची असेल, तर आम्हाला पहिल्या प्रथम परमेश्वराच्या घराकडचा शोध घेतला पाहिजे. पहिल्या प्रथम परमेश्वराचं घर आम्हाला सापडता आलं पाहिजे, आम्हाला ते शोधलं पाहिजे. आणि त्या परमेश्वराच्या घरामध्ये काय काय समृद्धी आहे याची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. परमेश्वराकडे काय काय आहे. एक डायलॉग आहे, माझ्याकडे घर है, बंगला है, गाड़ी है, तुम्हारे पास क्या है. एक दुसरं लगेच म्हणतो मेरे पास माँ है. तसलं काही जगत नाही. आध्यात्मिक जीवनात हे नाही चलत. मेरे पास बंगला है, गाड़ी है, घोड़ा है, मिनिस्ट्री है, और बहुत सारे लोग आते हैं, बहुत मैं उसको लुटता हूँ और बंदले दानपत्र घेतले, हे काही चालत नाही आध्यात्मिक क्षेत्रात. अनेक लोक यालाच म्हणतात की मी समृद्ध झालोय. सगळ्यात चुकीचा निर्णय. तुझ्या घरातील समृद्धीने म्हणजे परमेश्वराच्या घरामधली जी समृद्धी आहे त्याची तृप्ती व्हायला पाहिजे. हे जगातल्या कोणत्याच गोष्टी तृप्त होत नाही. कुंदुस्तोर मरुस्तोर ऍडमिट होस्तोर बिर्याणी खाल्ली म्हणजे काय पोट भरलं नाही. काही काही लोक तर इतके आहेत ना, पार दवाखान्यात जाऊन ऍडमिट होस्तोर बिर्याणी खाते फुकटची असलो तरी तृप्त नाही त्यांना. तरी ते म्हणतात नाही नाही अजून खाण्याची आपली कॅपॅसिटी होणार का, आपण अजून एक प्लेट तर 100% वाजवले. म्हणजे तृप्तीच नाही हो. जगातली कुठली हर एक गोष्ट घ्या, पैसा घ्या, जमीन घ्या, जुमला घ्या, बॅलन्स घ्या, नावलौकिक घ्या, त्या मनुष्याची किती समृद्धी झाली तर त्याला तृप्ती मिळत नाही, त्याचं समाधान होत नाही, तो आशीर्वादी ठरत नाही, तो भाग्यशाली ठरत नाही, त्याचं जीवनाचं सार्थक होत नाही. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराच्या घरातून येणाऱ्या गोष्टी, परमेश्वराच्या राज्यातून येणारे आशीर्वाद, परमेश्वराच्या राज्यातून येणारी समृद्धी जर आम्ही स्वीकारली तर निश्चित अर्थाने त्या स्वीकारणाऱ्या मनुष्याची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाशील. आमच्याकडे कोणती आहे सुखाची नदी? आम्ही पाणी पाजायला अवसाद काही काही लोक घरातून एखादा ग्लास पाण्याचा दुसऱ्याला द्यायचं म्हणलं तरी तकलीफ होती. आमच्या नदीतलं पाणी पिऊन कधी कधी म्हणे द्यावा त्यानं आमच्या. आणि कोणत्या नदीविषयी बातचीत करतोय हा? दोन गोष्टी जर आम्ही पाहिली ना, जगिक गोष्ट जगिक आणि तू आपल्या सुखाच्या नदीचा. आता आमच्याकडे काही सुख आहे का? बरं ठीक आहे, सुख काय आहे? आमच्याकडे पैसा आहे, ओके. मग हे पैशाची नदी आमच्या जवळ झाली, नदीचं पाणी. आता तो म्हणतो त्यांना पाचशील. पाचितोत का आम्ही कुणाला? देतोत का आम्ही कुणाला? मदत करतो का? आमच्या कष्टाची तर नाही देत. पण लोकांचे लुटलेले दानपात्र, फसवलेले दानपात्र, मोठाल्या भरलेल्या बँकी, हे तुमचे पार इन्कम टॅक्स वाल्याच्या धाडी पडायला लागल्यात काही काही संस्थेवर, काही काही सेवकावर, काही काही आरोप येतात. अहो हे पाणी द्या ना दुसऱ्यांना. तुम्ही जगातलं घोटभर पाणी तुमच्या दारात गेट मध्ये आलेले पिलिओस भावांना बहिणींना देत नाही, गेट मध्येच उभा करतात. तर हे कवा द्यायचे? पण माझ्या प्रिय भावांना बहिणींना आणि वडिलांना आणि देवाच्या सेवकांनो, या ठिकाणी जर आम्ही परमेश्वराच्या गोष्टीने जर समृद्ध झालेलो आहोत, परमेश्वराच्या घरामधली समृद्धी म्हणजे परमेश्वराच्या घरामध्ये काय माहिती का तुम्हाला? पैसा अडका सोनं नाणं हे भंगरी भुंगरी नाही तिथं. सार्वकालिक वतनामध्ये टिकणार सार्वकालिक गोष्टी तिथं. आणि या जगातल्या देखील गोष्टी त्याच्याजवळ आहेत. परंतु आम्ही परमेश्वराच्या घरामधून घरातील समृद्धीने, परमेश्वराच्या घरातली समृद्धी काय आहे का तुमच्याकडे? देवाचं वचन ही परमेश्वरची खरी समृद्धी आहे का तुमच्याकडे? ते जीवनाचं पाणी, देवाचं वचन, सत्य, सत्कृत्य, आत्मिकता, आज्ञापालन याची समृद्धी आहे का? आमच्याकडे थोडं सुद्धा सापडणार नाही. आणि आमची तृप्ती झाली का? कधी मनुष्य म्हणतो का येस वचनाच्या माध्यमातून माझी तृप्ती झाली, वचनाच्या माध्यमातून मला परमेश्वराच्या घरातली समृद्धी मिळाली?
आणि मी सुखी झालो. आता माझ्यामधून देखील नदीचं पाणी आपलं झिऱ्याचंही पाणी निघाना. अहो जसं एखाद्या पावसाळ्यामध्ये घर स्लॅब गळतो, क्रॅक असती, एखादा पाण्याचा टिपका गळतो ना, आम्ही लावतो आमच्या इकडे पत्रे येतो वर. कधी कधी लाईव्ह सेशनला सुद्धा कधी कधी पाण्याचा टिपका पडत असतो माझ्या इकडे तिकडं. आमच्यातून ते आत्मिक पाण्याचे टिपके सुद्धा नाही पडणार इतके तर आम्ही धार्मिक, लय उत्तम धार्मिक, 7 पिढ्याचे धार्मिक, लय आमच्याकडे सुख समृद्धी. नदीचे पाणी त्यांना पाचशील. तो म्हणताय जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुमच्या मधून जिवंत पाण्याच्या झऱ्या वाहतील, नद्या वाहतील, झरे वाहतील. आमच्याकडे नद्या तर लय लांब, झऱ्याचा विषयच नाही. आमच्याकडे एक थेंब भरते. लाजराला जसं मागितलं होतं एक कणगळीवाचा थेंब, तसा थेंब सुद्धा धार्मिकता आमच्या मध्ये दिसत नाही. हे आणि आपण जी काही धार्मिकता जमा केली असं आपल्याला वाटतंय ना, जगाच्या दृष्टिकोनातून पाहता आणि परमेश्वरच्या दृष्टिकोनातून पाहता, ही आमची आत्ताची सध्याची धार्मिकता काही कामाची नाही. ज्याच्यामध्ये सत्य नाही, ज्याच्यामध्ये वचन नाही, ज्याच्यामध्ये आज्ञा पालन नाही, ज्याच्यामध्ये परमेश्वराच्या घरामध्ये राहणं नाही. परमेश्वराच्या म्हणजे तुझ्या घरातील समृद्धी, परमेश्वराची आत्मिक समृद्धी पाहिजे. आत्मिक. गलती 5:22. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी डायमंड्स, हिरे, माणिक, मोती, त्याच्यापेक्षा आणखीन कोणता असेल ना तो काय माहिती का? प्रीती, शांती, आनंद, ममता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, हे पवित्र आत्म्यापासून म्हणजे देवाच्या घरातून निघणारे फलप्राप्ती, ही समृद्धी. ही समृद्धीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. जगातली समृद्धी पाहिजे आम्हाला आणि जगातल्या समृद्धीने आम्ही तृप्त होतो. मग ही समृद्धी आपल्याला समृद्धच करून टाकी. मग आपल्याला डायरेक्ट आधुलो. या ठिकाणी आमची तृप्ती आम्ही जगातल्या गोष्टींनी करतो, आमची समृद्धी आम्ही जगातल्या गोष्टींनी करतो आणि आमचं घर भरितो. दुसऱ्याचे घर लुटितो आणि आमच्या घरात भरितो. पण परमेश्वराच्या घरातील समृद्धी आमच्यामध्ये आहे का? परमेश्वरच्या घरातून येणाऱ्या देवाचं सत्य वचन, आज्ञा पालन, पवित्र आत्म्याची कृपा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनाने आम्ही आमचं जीवन समृद्धीने भरलेलं आहे का? आम्ही आमच्या जीवनाला तृप्त झालेलो आहोत का? जर असे असेल तर आमच्यामध्ये वचनाचे झरे निघतील, सत्याचे झरे निघतील, आज्ञा पालनाचे झरे निघतील, पवित्रतेचे झरे निघतील. गलती 5:22 प्रमाणे सर्व प्रकारचे जे काही आत्मिक फळ आहेत ते निघतील आणि ह्या गोष्टी आमच्या मधून वाहायला सुरुवात होईल. जसं नदीचं पाणी वाहतं या ठिकाणी लिहिले, आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाचशील. आम्ही काय पाहिजे? तो गढूळ पाणी. अनेक लोक म्हणण्यापेक्षा अनेक सेवक गढूळ पाणी पाहिजे. गढूळ. आता देवाचं वचन तर प्युअर आहे. ॲक्वा गार्ड काही कोणतीही त्याला पदवी दिली ना त्याच्या इतकं शुद्ध नाहीच. ती अग्नीतून शुद्ध केलेलं, भुसभुशीत, तारण करणार, क्षमा करणार, परिवर्तन करणार, सार्वकालिक वतनाकडे घेऊन जाणार, ते तर पूर्ण शुद्ध आहे. शुद्ध होतं, शुद्ध आहे आणि शेवटपर्यंत शुद्ध राहील. परंतु अनेक सेवकांनी याला लोकांपर्यंत पोहोचवत असताना अशुद्ध करून टाकलं. सत्य शिकवलंच नाही. सगळ्या डुप्लिकेट गोष्टींनी या पाण्यावरचा लोक काही हे पाणी पिऊन रोग झाले. तुम्हाला मला सांगू द्या, ज्यावेळेस एखादा मोसम बदलला जातो, वातावरण बदललं जातं, पाणी बदललं जातं, हवामान बदललं जातं, त्याच्याद्वारे परिणाम त्या पाण्यावर होतात. आणि ते अशुद्ध पाणी पिल्यामुळं, गढूळ पाणी पिल्यामुळं, शिळं पाणी पिल्यामुळं, किंबहुना झाकून न ठेवलेलं दूषित पाणी पिल्यामुळं, किंवा खूप थंड किंवा गार किंवा बिस्लरी किंवा जे काही ॲक्वागार्ड किंवा आणखीन जे काही असतील लग्नामध्ये असते ते ड्रम उभे, काय म्हणतात त्याला, जारचं पाणी. आणि मग काय होतं? मनुष्याचं काही तब्येत बिघडती, त्याच्यावर परिणाम होतो का? त्या पाण्यातून असणारे जे क्षार आहेत, जे आमची बॉडी लँग्वेजला जे टिकून ठेवणारे आहेत, निरोगी ठेवणारे आहेत, सक्षम करणारे आहेत, आम्हाला ताजतवानं करणारे आहेत, आम्हाला उल्हास देणार आहेत, आम्हाला ताकद देणार आहे, आम्हाला निरोगी ठेवणार आहे. आमच्या शरीराचं संतुलन पाण्यामुळं जवळपास 90% पाण्यावर डिफरन्स आहे. आणि पवित्र शास्त्र देखील आधार देतोय, पाणी हे जीवनाचा प्रकार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो,
जर आम्ही जगातलं पाणी प्यायलेले त्याचा साईड इफेक्ट होतो, तर मग हे उत्तम असणार ज्यावेळेस देवाचे नावाचं सोंग घेतलेले डुप्लिकेट, पोटासाठी आलेले, खळगी भरण्यासाठी आलेले रायरंत ते येतात ना, ते ओरिजिनल पोलीस नसते, पण एकदम एसपीची कॅप बीप, एक पिस्तूल बिस्तूल, इथं शिट्टी बिट्टी, एक वही डायरी, आणि इतकी स्टाईल मध्ये बोलतात ना ते रायरंत लोक, रायरंत अशी बडबड 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 करतात, अशी छाप मध्ये लोकांवर घेतात ना. कशासाठी माहिती का? पोटाची खळगी भरण्यासाठी. आता ती त्यांची एक कला आहे, किंवा परमेश्वरने त्याला दिली पोट भरण्यासाठी, पण हे दुसरेच कलाकार निर्माण झाले, हे रायरंत सेवक. आजकालचे सेवक हे रायरंतासारखे झालेत, रायरंतासारखे सेवक. व्यवस्थ जसं डिपार्टमेंटचा वेश घालतात ना ती, तसं आम्ही वेश मात्र पाळक साहेबांचा घातला. रेव्हरंट असतील, बिशप असतील, गुरुजी असतील, कोऑर्डिनेटर असेल, फादर असेल, भंतीजी असेल, गुरुजी असेल, काजी असेल, हबप असेल, जगातलं कोणीही वैयक्तिक एक धार्मिक पुढारी असेल, हे रायरंताचे काम चाललेत. म्हणजे पाणी गढूळ टाकलंय, ओरिजिनल नाही. बोल बच्चनवर सगळे खेळे. त्यांना एखाद्याच्या मनात आलं ना नाही द्यायचे, पण त्यांनी जर बोल बच्चन फेकायला सुरुवात केली ना विलाजाने त्यांना 10 रुपये कोणा द्यावा लागतील. असाच प्रकारे आमच्याकडे कशाचं उत्तम पाणी, आमच्याकडे कशाचं चांगलं पाणी, आमच्याकडे कशाचं जीवनाचं पाणी, आमच्याकडे कशाचे नद्या, आमच्याकडे तांब्या गलासभर पाणी नाही, नीटनेटकं थेंब भर नाही. जीवनाचं पाणी पाहिजे. जीवनाच्या पाण्याविषयी मी तुम्हाला या ठिकाणी देवाच्या वचनाच्या माध्यमातून सांगत आहे. जीवनाच्या पाण्याविषयी, जगातल्या पाण्याविषयी नाही. जसं जगातलं पाणी आमचं जीवनाचं एक लेवल व्यवस्थित ठेवण्यासाठी 100% गरजेचं आहे, तसंच आत्मिक जीवन जिवंत ठेवण्यासाठी जीवनाचं पाणी म्हणजे देवाच्या वचनाचं पाणी, आत्मिकतेचं, वचनाचा, सत्याचं, आज्ञा पालनाच्या या गोष्टी आमचं आध्यात्मिक जीवन ताजतवानं तगडं ठेवतात. त्यावेळेस कुठं तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल. मग त्या मनुष्याची तृप्ती, समृद्धी, आणि तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी, मग जे काही परमेश्वरने आम्हाला सुख दिले ते आम्ही इतरांना देऊ. ते म्हणतोय की पाणी त्यांना पाचशील. आम्ही तर काय याच्यावर सुद्धा नाही काही करीत. लय अवघड परिस्थिती सध्या, कुणालाच नाही देत, आणि काही लबवट द्यावा तर ते खवाटा तोडून घेतात. कारण जीवनाचा झरा तुझ्या जवळ आहे. जीवनाचा झरा पाळक साहेबांकडे नाहीये, जीवनाचा झरा मिनिस्ट्रीकडे नाहीये, जीवनाचा झरा आणखीन कोणी देवाचा लय मोठा अभिषेकता असेल, फार पोतभर अभिषेक आहे, त्याला बंडल लुटायला आहे, पोत घेऊन जाते. त्या जीवनाचा झरा त्यांच्या जवळ नाही. जीवनाचा झरा प्रभू येशू ख्रिस्त, तारणाचा झरा प्रभू येशू ख्रिस्त, न्याय देखील तोच, क्षमा करणारा देखील तोच, आमच्या पापावर पांघरून घालणारा देखील तोच, आमचे पाप पुसून टाकणारा तोच, आणि आमच्या पापाच्या मानाने दंड देणारा देखील तोच. तो जीवनाचा झरा. त्या झऱ्याजवळ जाऊया, त्या झऱ्यातून पिऊया, त्या झऱ्यातून तृप्त होऊया. त्या झऱ्यामधून आमची समृद्धी वाहिली जाईल. वचनाचं मर्म, वचनाचं सत्य, देवाचं ओरिजिनॅलिटी आम्ही जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आमची समृद्धी नाही, आमच्या जीवनाला सार्थकता नाही, आम्ही समाधानी होणार नाही, आमचं जीवन तृप्त होणार नाही, आम्ही आशीर्वादित होणार नाही, आम्ही भाग्यशाली ठरणार नाही, आणि धन्याचा तर विषयच नाही. परंतु जर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा झरा आहे, आणि तो झरा केवळ एकच मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्याने ज्यावेळेस आम्ही चालतो ना, त्या रस्त्यामध्ये तो झरा येतो. या भंडारदाऱ्याच्या झऱ्याखाली, झरण्याखाली फोटो काढून अपलोड करणं लय सोपं आहे. त्याच्या झऱ्यामध्ये फोटो काढून अपलोड करा. त्या फोटो मधून देखील समृद्धी आणि तृप्ती आणि लोकांना सुख समाधान मिळेल. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पावतो. कुणाच्या प्रकाशाने? परमेश्वराच्या. आम्ही कुणाच्या प्रकाशाने? पाळक साहेबांच्या. वारंवार अनेक दिवसापासून ज्यावेळेस वचनाचं प्रगटीकरण येतंय त्यावेळेस याचकाच्या विरोधाच येतंय. याचं कारण काय? बिलीवर्स, भाऊ बहीण, आई वडिलांनो, तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनाची सुरुवात
पाळक साहेबांकडे बघून केली, धन्यवाद, प्रेज लॉर्ड, काही अडचण नाही. कारण सुरुवातीला आता ते होणं गरजेचंच आहे. पण ज्यावेळेस तुम्ही मुळावलेले आहात, ज्यावेळेस तुम्ही विश्वासात वाढत आहात, ज्यावेळेस देवाची कृपा तुमच्यावर होत आहे, आता मात्र तुमचा विश्वास प्रभूवर जाऊ द्या. आता प्रभू तुमच्यासाठी प्रकाश आहे. आता पाळक साहेब नाहीये, ब्रदर नाही, सिस्टर नाही, भविष्यवाण्या करणारे नाहीत, तेल बाटली पाणी हे देणारे नाहीत, आमच्यासाठी इव्हन प्रार्थना करणारे देखील नाही. ते प्रकाश नाहीये. खरा प्रकाश जो होता, जो आहे आणि जो येणार आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. त्या प्रकाशामध्ये ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आमचं जीवन धन्य, त्यावेळेस आमच्या जीवनाला सार्थकता, त्यावेळेस आम्ही समाधानी, त्यावेळेस आम्ही तृप्त, त्यावेळेस आम्ही आशीर्वादित. कारण तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुझे नीतिमत्ता लाभू दे. कुणाला नाही लागत परमेश्वरचं वास्तव्य, परमेश्वरला ओळखावंच लागतं. गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो, दुर्जनाचा हात मला हाकून न लावो. पहा, दुष्कर्म करणारे तिथे पडले आहेत, त्यांना लुटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. दुर्जन पडणारे, दुर्जन लय आपटणारे, चांगले आपटणारे. कारण काही बिलिओस भावांनी आणि बहिणींनी हे दुर्जनांना डोक्यावर घेतले, आता सध्या नाचत येत. पण हेच बिलिओस भाऊ बहीण ज्यावेळेस यांना सत्य आणखीन समजल, हेच येणार तुम्हाला आपटून टाकणार आहेत खाली, पार वरून खाली टाकणारे. मग कंबर मोडतोय का, मनका मोडतोय का, काय मोडतोय माय विचारच करणार नाही ते. कारण आतापर्यंत तुम्ही आणि मी, कदाचित मी जर याजक आहे आणि जर एखाद्याला जर आतापर्यंत जर मी अंधारात ठेवला असेल तर मला उचलून आपटणंच योग्य आहे. सत्य, मी जर याजक असून जर एखाद्याला सत्य सांगितलं नाही आणि त्याला अंधारात ठेवीत आहे, तर त्या ज्यांना अंधारात ठेवलं त्याने मला उचलूनच आपटायला पाहिजे. हे सत्य. कारण आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत, आम्ही सत्याचे लेकर आहोत, देवाचे लेकर आहोत. तो देव ईर्ष्यवान, तो देव त्राता, तो देव न्यायाधीश, तो देव आमच्या पापाची क्षमा करणारा, तो देव ज्याच्या घरामध्ये समृद्धी आहे, तो देव ज्याच्याकडून तृप्ती आहे, तो देव ज्याच्यापासून आम्हाला सुख मिळतं, ज्याच्यापासून आम्हाला सर्व गोष्टी मिळतात, ज्याच्यापासून आम्ही अंधारातून प्रकाशात येतो, म्हणजे दुःखातून आनंदाकडे येतो. नुसतं चर्चचं लेबल लावून फायदा नाही. बॅनर पॉम्पलेट वर आमच्या पाठीमागे काही चर्च हे असतात बॅनर, तुमचे दुःखच आनंदात बदलेल. पण मी तुम्हाला सांगतो, जेवढ्यांचे बॅनर आहेत ना हे, आणि ते जे सत्य सांगत नाही त्यांचे बॅनर उलटे होणार आहेत. तुमचा आनंदच दुःखात बदलत. हे 100% तितकंच करेल. नुसता बॅनर लावून चर्च पाठी लावून जमणार नाही. तर त्यांचं जे दुःख आहे ना, ओरिजिनल काय हे पहा. त्यांना तशा प्रकारे देवाचा आत्मा तुम्हाला चालवतो तसं सजेशन करा, त्यांना सत्य सांगा. ते जरी दुःखात असले ना तर ते पापात येत म्हणून दुःखात येत. त्यांचं पाप त्यांना दाखवा, त्यांना सांगा तू पश्चाताप कर, त्यांना सांगा तुम्ही पाप सोडून द्या, त्यांना सांगा तुम्ही आज्ञा भंग करीत आहात ना तर आज्ञा पाळायला सुरुवात करा. त्यांना सांगा कैसराचं ते कैसरला द्या, देवाचं ते देवाला द्या. पण तुम्ही त्यांना सांगता तुमचं दुःख जर आनंदात बदलायचं असेल तर तुम्ही परमेश्वराला द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही देत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आहेत, पीडा आहेत, संकट आहेत, शाप तुम्ही ओढून घेतले, कारण तुम्ही परमेश्वराला लुटलं, परमेश्वराची चोरी केली, परमेश्वराशी खोटं बोलले, परमेश्वराला तुम्ही राग आणला, परमेश्वराला तुम्ही चीड आणली, म्हणून आज तुम्ही दुःखामध्ये आहात. माझ्या प्रिय भावाला, माझ्या प्रिय बहिणी, मी याजक या नात्याने तुला सांगतो, मी लोकांचं सांगतोय या याजकांचं ते कसं लोकांना हे करतात. हा, असं मी तुला सांगतो, मला देवाचा आत्मा सांगतो, तू तुझा दशमांश न दिल्यामुळे, दान न दिल्यामुळे, देणगी न दिल्यामुळे, पावती न फाडल्यामुळे, तू देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे तुझ्यावर शाप आलेले आहेत. जर तुझं दुःख आनंदात बदलायचं असेल तर तू देवाचं ते देवाला दे. झालं, याचं कामच झालं. एवढ्या सुवार्तेने त्याचं दुःख मिटन का? मिटन का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मिटल का त्यांचं दुःख? याच्यात नेमकं त्याला पश्चातापासाठी काय सांगितलं?
एक महत्वाची गोष्ट सांगितली, प्रभूला द्या. तुमचा दशमांश, देणगी, दान, अर्पण प्रभूला द्या. मग कोणता दशमांश सांगा ना फोडून. दान कोणतं फोडून सांगा. देणगी कोणती, पावत्या कोणत्या सांगा फोडून त्यांना. हे फोडून नाही सांगणार. वेळेचं दशमांश देऊ शकतो ना आम्ही, वेळेचं दान पण देऊ शकतो, सहभागितेचं दान पण देऊ शकतो आम्ही. आत्मा जसा सांगेल तसं तुम्हाला देऊ शकतो याजक लोकांना. तुम्हाला घ्यायचंय का? म्हणून बघा एकदा याजक लोकांना असं, आम्ही आमच्या मिळकतीतला रुपया देणार नाही. माझ्याकडे 1 एकर मिरच्याचा वावर आहे, मी तुला आहे ना 1 एकरचं एक पोत आणून देतो, इकायचे नाही. हा, ते नुसता कुटू कुटू खायच्या तो. हे माझं दशमांश घेताल का तुम्ही? तुम्हाला फक्त हे लागत, ते मिरचीचा भुकटा करू करू चारला पाहिजे. लोकांना तुम्ही सार्थकतेचं, समाधानाचं, तृप्त, लक्की, आशीर्वादित, भाग्यशाली, दुःख आनंदात बदलन इतकं मस्त पैकी त्या रंगाऱ्यासारखं सांगतात, इतकं त्या रायरंदासारखं समजून सांगतात. आणि लोक उल्लू. लोकाला काय एक हिंदी आणि मराठीमध्ये मिक्स मला एक आठवतंय वाक्य, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. मग हे झुकानेवाली आहेत ना, पण एक दिवस परमेश्वर जेव्हा तुम्हाला झुकवीन ना तिथं नरकात, अधोलोकात, तवा समजन. मग तवा म्हणतात प्रभू अरे मला क्षमा कर. प्रभू म्हणशील नाही, या सर्वसाधारण लोकांना मी क्षमा करीन, पण याच का तुला तर करणारच नाही गाड्या. कारण तुला जाणून बुजून तू पाप केलंस, तुला समजून उमजून तू पाप केलंस. तू दुसऱ्यांना पाप करायला थांबवायला पाहिजे तो तू त्यांच्यात उडी मारलीस. तू तर सगळ्यात पुढे पोहून निघलास मस्त पैकी. सगळ्यात पहिलं बक्षीस मला मिळेल, मला मिळेल. नरकाचं नाही, लोकांचं बक्षीस 100% मिळेल. धाव तुला काय धावायचं ते धाव. स्वतःच्या जीवनाची धन्यता नाही, सार्थकता नाही, समाधान नाही, तृप्त नाही, लक्की नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाही, आणि दुसरे तुमच्या मागे येतात तुम्हाला बघून तुमची मूर्खी, तर तुम्ही तिकडे चाललेत, हे चाललेत तुमच्या मागे. आम्हाला परमेश्वराच्या पाठीमागे जायचंय, आम्हाला मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाकडे जायचंय. आम्हाला त्या परमेश्वरच्या घरातली समृद्धी पाहिजे, परमेश्वरच्या घरातली. आता परमेश्वरच्या घरात काय छापखाना नाही, आरबीआयचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते नाही, टाटा शोरूम नाही, जिओवाल्या मालकाचं ते अडाणी अंबानीचं काही तिथं ऑफिस नाही फुकटचा बॅलन्स टाकायला. समृद्धी कोणती? या गोष्टी तर आम्हाला जगिक जीवन जगताना लागणाऱ्या गरजा आहेत, आणि या गरजेसाठी तर आम्हाला काबड कष्ट तर करावंच लागतील. ज्यांना जितक्या जास्त गरजा आहेत ना, जास्त काबड कष्ट करा. जितक्या हौशी मौशी करायच्यात ना, तितकं तुम्हाला कमवावं लागेल. आणि मग त्या समृद्धी तुम्ही काही तृप्त होणार नाही. जगातलं किती प्रॉपर्टी मिळू द्या, किती मिळू द्या, किती लाख मिळू द्या, करोड मिळू द्या, तो मनुष्य तृप्तच नाही. काय करतात त्या समृद्धीला? पण ज्याच्याकडे आज रुपया नाही ना, जो दररोज काबाड कष्ट करतो आणि संध्याकाळी आपल्या लेकरा बाळात चटणी मिरची खातो ना, एकदम समृद्ध मनुष्य, एकदम तृप्त, एकदम बिंदास झोपत होतो, चिंता सुद्धा नाही करीत, सकाळच्या पारी फ्रेश उठतो, काही टेन्शन नाही, त्याचं जीवन समाधानी जगतो तो. करोडो लाखो अब्ज असणाऱ्या विचारा तुम्ही फक्त, तुम्ही तृप्त आहात का? अजून पैसे तो अजून मिळू दे, अजून मिळू दे, काहीच नाही मिळणार. या ठिकाणी बायबल सांगतोय, तू आपल्या सुखाच्या नदीचे पाणी त्यांना पाचशील, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. आम्हाला जीवनाचा झरा मिळालेला आहे का? जीवनाचा झरा प्रभू येशू जवळ आहे. आमेन, आमेन, आमेन. आता आम्हाला तो मिळालेला आहे का? जगाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणत आहे तुम्ही जगाचे प्रकाश आहात. मग आमच्यामध्ये अंधार आहे का? लोकांना मोकार सांगायचं नाही, मी याजक, मी जगाचा प्रकाश आहे असं मला प्रभूने म्हटलंय. लोक म्हणतील ठीक आहे, आमेन, प्रेज लॉर्ड, तू प्रकाश आहे ना. अरे बाबा, पण तुझ्यामध्ये काही दिसणं ना, तू तर अंधारात कुकर्म करणारे लोकांसारखंच लुटी राहिलास. तू तर एखाद्या व्याज दरावर काही रक्कम देणाऱ्या सावकारासारखा तू तुझ्या विश्वासणाऱ्या लोकांबरोबर वागू लागलास. तू अधिक हाव धरून काहीतरी गोष्टी करू लागलास. अरे तुझ्यात बघायचं कसा बाबा प्रकाश? ह्यो कोणता तुझा फोकस, कोणता मर्क्युरी, कोणता बल्ब, ही कोणती ट्यूब आहे, कोणती बॅटरी आहे, नुसती चमकती.
पण आतमध्ये नुसती एसिडच. तिकडं आहे अग्नी आणि गंधकाचं सरोवर. माझ्या प्रिय भावांनो, या ठिकाणी देवाचं वचन आम्ही सार्थक, समाधानी, तृप्त, आशीर्वादी, धन्य आणि भाग्यशाली या विषयाला चिंतन मनन अध्ययन करीत असताना अध्याय क्रमांक 36 आणि वचन क्रमांक 8 वेळेस पाहिलं. आम्ही आणखीन एक रेफरन्स या ठिकाणी पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 37 आणि वचन क्रमांक 19 मध्ये एक महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे. ते विपत्तकाली लज्जित होणार नाहीत, ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. दुष्काळाच्या दिवसात जोक आहे का? इतका दुष्काळ पडला पण साधे सुधे लोक तृप्त राहिले. हे मोठाले लोक बंगल्याच्या बाहेरच निघाणार. हे लहान लहान लोकांकडून त्यांचं खाद्यासाठी ते तरसत होती. वडा खाऊ का, पाव खाऊ का, नुसतं पीठ खाऊ. आता पीठ सुद्धा मिळाना. हे ब्रेडवर आवरण टोसवरच जगली. पण अनेक सर्वसाधारण लोक तृप्त झाले. विपत्ती पडली 1-1.5-2 वर्षामध्ये. ते विपत्तीकाली लज्जित होणार नाहीत. थोडाफार त्रास झाला ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. जरी जगिक गोष्टींनी त्यांना मिळाले नाही ना, अन्न धान्य, पैसा पाणी, आर्थिक परिस्थिती अनेक बिलवस भावांची, बहिणीची, सर्वसाधारण लोकांची खालावली. मान्य आहे, हे सत्य पण आहे. परंतु ते आजही तृप्त आहे. आजही ते परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतात. आज पण ते म्हणतात, प्रभू एवढ्या कोविडच्या दिवसामध्ये आम्हाला सांभाळच, धन्यवाद. आणि आजही ते चायटू आणि ते भंगरी लोक, हे रायराताचे सोंग घेतलेले, देवाचे नावाचं टोपण लावलेले हे सेवक, दानपत्रच नाही, चर्च बंद आहे, पालक लोकांनी कसं जगायचं, मिनिस्ट्री कशी चालवायची, अजूनही तृप्त नाही. आणि हातावर पोट करणारे लोक तृप्त आहेत. ते म्हणतात जाऊ दे, आज जरी परमेश्वरांनी नेलं ना, धन्यवाद प्रभू. हे म्हणतात मग एवढं आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी 2-2, 2:30-3-3 वाजेपर्यंत उपास करून आमच्या लेकरासाठी आम्ही दानपत्र लुटू आणलंय. एवढा बांगला, माळ्या, हवेल्या, मस्त काय केले, मग हे कुठे टाकायचंय प्रभू? आमचे सर्वसाधारण बिलोज भाऊ बहीण असे नाही म्हणत. प्रभू धन्यवाद, आहे त्यात समाधान. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन लिहित आहे, ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील, ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल. आणि म्हणून ते विपत्तीकाली लज्जित होणार नाहीत, ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील, पण दुर्जन नाश पावतील. दुर्जन काय? नाश पावणार. आता दुर्जन कितीही सरसावले, दुर्जन आमच्या पुढे कितीही ताजेतवाने झाले, दुर्जन कितीही टॉप लेवलला आले, दुर्जनांकडे कितीही जरी प्रॉपर्टी सापडली, परंतु त्यांचा नाश 100%. इथं त्या संपत्तीच्या जोरावर, इथं त्या प्रॉपर्टीच्या जोरावर, इथं त्यांच्या हुद्द्याच्या जोरावर, इथं त्यांच्या स्टेटसच्या जोरावर उड्या मारतील माकडासारखी, पण पडणार 101% पडणार. कारण ते परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत. दुर्जन, परमेश्वरापासून दूर गेलेले लोक, सत्यापासून दूर गेलेले लोक, सत्कृत्यापासून दूर गेलेले लोक, आज्ञा पालनापासून दूर गेलेले लोक, देवापासून दूर गेलेले लोक, ज्याला म्हणतात दुर्जन, लांब गेलेले लोक. आणि हे लांब कुठे माहिती का? आधो लोकांकडे लांब येते. आणि म्हणून तुमचा आणि माझा प्रवेश एक चांगल्या सुस्थितीमध्ये व्हावे म्हणून आम्ही काही गोष्टीचं पालन केलेलं पाहिजे. आणखीन एक रेफरन्स या ठिकाणी बघूया. अध्याय क्रमांक 37 आणि वचन क्रमांक 19 मध्ये लिहिलंय की ते विपत्तीकाली लज्जित होणार नाहीत, ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, कसलाही दुष्काळ होता, कुठलाही होता, परमेश्वर तुम्हाला आणि मला लज्जित करणार नाही, लज्जित ठेवणार पण नाही, आणि आम्ही होणार पण नाहीत. काही लोक हाताने लज्जित झालेले, हाताने. ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ना,
ते पृथ्वीचे वतन पावतील, पृथ्वीचंही पण वतन पावतं आणि स्वर्गाच्या राज्याचं पण वतन मिळतं. मग तुम्हाला पृथ्वीचाही अधिकार पाहिजे, पृथ्वीवरही सुख शांती पाहिजे, पृथ्वीवरही समाधान पाहिजे, पृथ्वीवरही तुम्ही तृप्त राहायला पाहिजे, पृथ्वीवरही तुम्हाला आशीर्वाद पाहिजे. तर पहिल्या प्रथम ह्या गोष्टी तुम्हाला इथेही मिळतात, परंतु पहिल्या प्रथम तुम्ही देवाचं राज्य मिळवण्यात झटलं पाहिजे. पहिल्या प्रथम देवाला ओळखलं पाहिजे. पहिल्या प्रथम देवाची आणि तुमची एक चांगल्या प्रकारची सहभागिता झाली पाहिजे. पहिल्या प्रथम देवाचा आणि तुमचं एक जीव झाला पाहिजे. त्यावेळेस ह्या जगातल्या गोष्टी मिळतात. मला असं म्हणायची नाही की सगळ्याच लोकांनी देवाच्या नावाखाली लुटले. काहींना परमेश्वराने दिलं. काही देवाचे अभिषिक्त सेवक सेविका देवाला आवडणाऱ्या गोष्टी पण करतात. यामध्ये सगळे काय भरडले जात नाहीत. पण ज्यांनी ज्यांनी अशा काही गोष्टी केल्यात ना, त्यांना मात्र परमेश्वर ताडण केल्याशिवाय राहत नाही. ते स्वतःला धार्मिक जरी म्हणत असले, परंतु ते परमेश्वरच्या वचनाप्रमाणे दुर्जन आहेत, दूर गेलेले आहेत. आज्ञा पालनापासून, विश्वासापासून. हे विश्वास फक्त घेण्यापुरता ठेवतात. हे विश्वास फक्त लोकांना सांगतात तुम्ही कृती करा, आचरण करा, कारण विश्वास हा कृतीविना निर्जीव आहे. हे सांगायला खूप चांगलं वाटतं. परंतु ज्यावेळेस माझ्यावरती बारी येते ना, मी विश्वास ठेवायचा आणि मीच कृती करायची, त्यावेळेस ते जड जातं. उदाहरण सांगतो. तो म्हणतोय की तुमच्या धान्य भांडारामध्ये, तुमच्या मंदिरातलं जे अन्न सामुग्री आहे, जे दशमांश आहे, जे काही जमा झालेलं आहे, ते अनाथ, विधवा, पोरकी, ज्यांना कोणीच वाली नाही, ते मंदिराची रंगरंगोटी, दागदुगी आणि मंदिरात काम करणारे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी ते वापरण्यात येतं. मग आता हे सांगायला सोपं, मग कृतीत आणायला कसं जातं? जरा जडत जातं का नाही? मग तोंडमारी करायची नाही, लोकांना सांगायचं नाही असं वचन. सांगायचं असलं ना तर मग आपणही ते पूर्ण करायचं, आपणही कृती करायची, आचरण करायचं. आपण साधं बोट सुद्धा लावायचं नाही. उलट सांगायचं नाही, आता 1.5-2 वर्ष झाले काहीच दानपात्र नाही, दशमांश नाही, देणगी नाही, आमचं गुगल नाही, पे नाही, अमकं नाही, फलन नाही, बिस्तान नाही. आज आम्हीच कसं कसं जीवन जगत होतो. एवढ्या वर्षाचं लुटलेलं कसं कसं जगतात? जसं जगतात तसंच जगतात. मटण तर 2-2, 3-3 किलो शिवत काय आणत नाही. ते बरं लागत. लॉकडाऊन असू नाही तर नसू, पाठच उठत तिथं निघत येत. हे पण सत्य. गरीब जनतेचा कधी कोणी विचार करत नाही. शासनही तसंच, सरकार तसंच, धार्मिकताही तशीच, आध्यात्मिकताही तशीच, सेवकही तशीच आणि बिलीवसही तशीच. मग तुमचं आणि माझं जीवन धन्य कसं होईल? तुम्हाला आणि मला माझ्या जीवनाला समाधान कसं मिळेल? तुम्ही आणि मी तृप्त कसे होऊ? मी तुम्हाला एकच मार्ग सांगतो. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं सत्य जर तुम्हाला समजलं आणि त्या मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर जर तुम्हाला आणि मला चालायला शिकलो, आणि जर का आम्ही आज्ञाविधी नियम पाळायला शिकलो, आणि जर का आम्ही परमेश्वरच्या सानिध्यात जर आलो, तर कितीही प्रकारची विपत्त काली येऊ, आम्ही परमेश्वर आम्हाला लज्जित करणार नाही. परमेश्वर आम्हाला टाकून देणार नाही. परमेश्वर आम्हाला झोकून देणार नाही. आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक बिलीव्हर्स भावांचे, बहिणींचे, जे सर्वसाधारण गरीब लोक होते, त्यांचे खूप हाल झाले. काही देवाच्या अभिषिक्त सेवकांनी, सेविकांनी, किंबहुना काही संस्थेने, मिनिस्ट्रीने छोट्या मोठ्या पॅकेज दिल्या. एकदा दिले 5-50 दिवस फोटो काढून मोकळे झाले. एखाद्या डोनर कडून घेतले 100 लोकांचा किराण्याची लिस्ट आणि वाटली 25 लोकांना. आमीन. बाकीचे यांच्या गोडाऊनमध्ये. परत थोड्या दिवसांनी ऊत आला, किडा वळवळला डोक्यात. लोक म्हणायला लागले, तुम्ही तुमच्याच लोकांना वाटले, आणले उचलून 10-15 पाळं कुठले तरी दिले त्यांना, त्यांचेच लोक, त्यांनाच वाटप. बाकीचे मुसके बांधायची. झाले सुरू. याचा हिशोब प्रत्येकाला द्यावा लागणार. आणि ही सत्यता आज जरी कोणी प्रकट करत नसेल, तर ज्यावेळेस न्याय वैभवानी प्रभू येईल ना, ज्यावेळेस न्याय होईल ना, त्यावेळेस काहीच पाप जरी नाही सापडलं नाही याचकडे, तर तो सांगा तुझ्या दानपत्राचा हिशोब दे बरं, कसा कसा केलाय, कुणाला वाटलेस तू, कुणाला दिलेस, सांग तू. चल, याच्यावरच तू स्वर्गाचा राज्य डिपेंड. तुला मी डायरेक्ट उजव्या हाताकडेच घेऊन जातो. चल. समजा प्रभू येशू ख्रिस्त म्हणला, चला आपण युक्तिवाद करूया, आपण शब्द युद्ध करूया. समजा जर म्हटलाच, मी तुम्हाला समजा जर म्हटलाच,
आणि प्रभू जर म्हटला चाल 500 राजवाला, जे तुझ्याकडे जेवढं काय मी दिलत ना गबुळ, तुझ्या काही तू लुटून आणलं, चल त्याचा हिशोब दे. काय देणार मी हिशोब? मी सांगेन का बळच कोणाची नावं? आणि सांगितले तरी रेकॉर्डिंग चालू आहे ना, वरून सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे, आत्म्याबरोबर सगळं कॅच आहे. आणि तो सर्व निर्माण करणारा परमेश्वर स्वर्गातून त्याची दृष्टी आमच्याकडे, आम्ही कालच्याच भागात बघितलं, तो सगळ्यांनाच तपासितो. तो बाह्य स्वरूपही तपासितो ना अंतकरणही तपासतो. समजा तो म्हणलाच, चला सांगा याचा हिशोब द्या, किती अनाथ लोकांना तुम्ही काय केलं, किती विधवांना. आपला तर उलटाच हिशोब निघणार, आपण विधवाला लुटलेला असतंय. एखादी बघा पेन्शन झालेली विधवा असती ना, त्याला लय पैसे असतात, हे तिथंच जाऊन तर पडतं. यांना वाटतं आम्ही सेवाच करतो, तिथंच जाणार, बिर्याणी खाणार, चहा पिणार, सगळंच करणार, आणि तिथूनच दानपत्र घेणार आणि तिथूनच निघणार आणि वारंवार जाणार. आणि त्यांना वाटतं का पालक साहेब आपल्याकडे लक्ष देतात, पण त्यांना हे समजत नाही आपल्या पेन्शन मध्ये किती गेले तिकडं, याच्या कोशातले कुठे गेले. हे पण रियालिटी आहे, याचा हिशोब द्यावा लागणार आहे. अनेक लोकांना वाटतं की याचा हिशोब नाही देता येणार, पण मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक व्यर्थ शब्दाचा हिशोब देणार आहे. जे माझ्या मुखातून जरी पडलेले असेल ना व्यर्थ शब्द, त्याचा सुद्धा हिशोब परमेश्वरला मला सुद्धा द्यावा लागणार आहे. मलाच का पण माझ्या बापाला सुद्धा द्यावा लागेल. हा, ही रियालिटी. कुणाला सोडणार नाही परमेश्वर, कुणालाच नाही. अहो देवाचा न्याय जेव्हा सुरुवात होणार आहे, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रिय देवाच्या सेवकांनो, मी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, ज्यावेळेस देवाचा न्याय सुरू होणार ना, देवाच्या घरापासून निर्माण होणार आहे. आणि त्या घरात राहणारे पहिले देवाचे याजक. जर आता कदाचित लाईव्हला जुडणारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका किंवा जे पास्टर आहेत किंवा जे याजक आहेत ना, किंवा मी जो याजक आहे ना, रेव्हरेंड पास्टर राजू आल्हाट फ्रॉम अहमदनगर, पहिला आमचा हिशोब, आणि मग तुम्ही जे लाईव्हला बाकीचे बिलीवर्स आहेत ना, मग तुमचा, मग त्याच्या खालच्या पोस्टचा, मग ते ब्रदरचे बॅग उचलणाऱ्याचा, ते एक नंबर लागणार. तो सोडणार नाही भाऊ, तो म्हणणार नाही मी म्हणू शकणार नाही प्रभू, अरे माझ्या घसात ताणूस तर मी बोंबाललो प्रभू. तो म्हणशील बोंबाललास ना तू, आता आधो लोकात बोंबल तिकडं, कारण माझ्या दृष्टिकोनातून तू चांगलं काम. प्रभू कुणालाच माफ करणार नाही, तिथं एक्सक्यूजच नाही. आता सध्या आम्हाला संधी आहे, आता सध्या आम्ही प्रभूला म्हणू शकतो, प्रभू माझ्या पापाची अपराधाची क्षमा कर, मी पाप केलेला आहे तुझ्या विरुद्ध, स्वर्गाच्या विरुद्ध, आज्ञाविरुद्ध, पवित्र आत्म्याविरुद्ध, सगळ्या गोष्टीबद्दल. आज आम्हाला ती संधी आहे, परंतु ही संधी जर आम्ही स्वीकारली नाही तर आमच्या जीवनाचं काही खरं नाही. आमच्या जीवनाला धन्यता नाही, आमचं जीवन तृप्त नाही, समाधानी नाही, आशीर्वादित नाही, लक्की नाही, भाग्यशाली नाही. मग बनल कसं? या ठिकाणी परमेश्वरचं वचन आम्हाला आणखीन देवाच्या वचनातून आपण पाहूया. अध्याय स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 40 आणि वचन क्रमांक 4 मध्ये एक देवाचं अभिवचन आपल्याला पाहायला मिळतंय. जो पुरुष परमेश्वराला आपला भाव विषयी करतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तोच धन्य. देवाचे आपण सातत्याने अनेक दिवसापासून चिंतन मनन अध्ययन करीत असताना या विषयावर सातत्याने धन्य या विषयावर चिंतन मनन अध्ययन चालू आहे आपलं. त्याला एक पूरक अशी शब्द आहेत: सार्थक, समाधानी, लक्की, तृप्त, आशीर्वादित आणि भाग्यशाली. आता स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 40 आणि वचन क्रमांक 4 मध्ये लिहिले, जो पुरुष परमेश्वराला आपला भाव विषय करतो. आता आम्ही कुणाला भाव विषय करतो? परमेश्वर आमचा भाव विषय आहे का? आमचा भाव विषय घेऊ जिथून कुठून मिळेल ना, हेच आपला परमेश्वर बाबा आता सध्याला. मग पालकाकडून मिळू, नाही तर लिडर्स कडून मिळू, नाही तर एखाद्या संस्थेकडून मिळू, काही त्याची मीटिंग तर लावायची ना, फक्त आपल्याला काय अरेंजमेंट करायची, पैसे तो देतोय ना बाबा, तो त्याचं काम करतोय देवाच्या गौरवाचं, पण आम्ही काय करतोय? आणि गर्विष्ठाच्या व असत्याकडे, गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. म्हणजे असत्य लोकांमध्ये जो उभा राहत नाही, त्याच्या वाऱ्यालाही राहत नाही, त्यांच्या सावलीलाही राहत नाही, त्यांच्या मिनिस्ट्रीलाही राहत नाही, त्यांच्या चर्चमध्येही राहत नाही, मंडळीतही राहत नाही, त्यांची सहभागिता ठेवीत नाही ना, तो मनुष्य धन्य. भले तुम्हाला चर्च नसलं तरी चालेल, मग काही अडचण नाही. प्रभू तुमच्यामध्ये काय फरक नाही पडत. देवाचं मंदिर तुम्हीच आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मवस्ती करतोय.
काय एवढी काही गरज नाही. जर ज्या ठिकाणी रियालिटी आहे, ज्या ठिकाणी सत्यता आहे, ज्या ठिकाणी आत्मिकता आहे, ज्या ठिकाणी देवाचं वचन आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराला प्राधान्य आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाचाच गौरव होतो, ज्या ठिकाणी देवाच्या वचनाप्रमाणेच अनुकरण होतं, ज्या ठिकाणी देवाच्या आज्ञाविधी नियमाप्रमाणे जी मंडळी चर्च, कलसिया, छोटे मोठे ग्रुप किंवा वैयक्तिक सेवा चालती, त्यांच्याच वाऱ्याला उभा राहा. जे तुम्हाला सत्य सांगते अशाच सेवकाचं सलोखा ठेवा. जे तुम्हाला जे दुर्जन नाही, या ठिकाणी पुन्हा एक वचन वाचूया. परमेश्वर कदाचित माझ्यापेक्षा उत्तम प्रकटीकरण तुम्हाला या वचनाचं देईल. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे एक वचन ऐका. जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषयी करीतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. तोच मनुष्य धन्य, त्याचं जीवन धन्य. भलं तो इकडे भिकारी का असा ना, काही अडचण नाही. अहो, जीवनाला धन्यता मिळणं खूप महत्वाची, समाधानी असणं खूप महत्वाचं आहे, तृप्त असणं खूप गरजेचं आहे. नुसतं बिर्याणी, नुसते गुलाबजामुन, नुसतेच लय भारी भारी पदार्थ आणि तिथं भांडण तंडण क्लेश ह्यावान देवान कलन वाजन मसर, आणि इकडं फक्त चटणी आणि मिरची, पण तिथं एकदम शांती. तर मग कोणतं परवडन तुम्हाला? लोक म्हणते जाऊ द्या, भांडणं एका कोपऱ्याच्या याच्यात आपला नंबर पुढे लावायचा असे ताट घेऊन जातात भिकाऱ्यासारखे दाखवून येतात. अशी एखादा असं कोपर खेळ मारितो तरी पुढे जातेच. तिथं कुठं जगिक गोष्टी गिळण्याकडे लोकांचा लय मोठा चांगला स्कोप आहे. खूप आवडतो त्यांना जगिक, लय हवस सगळ्या गोष्टीची. आत्मिक किती? माझं तर मत असं आहे, जगिक जर 80% तुमची हवस असली ना, 20% तर आत्मिक ठेवणार हो. 20ची 30 करा, 40 करा, 50 करा, 60 करा. कमीत कमी पासिंग वयपुरतं तरी धार्मिकता ठेवा. लोकांना काही घेणे देणे. आत्मिकरित्या सगळे नापास, जगिकरित्या सगळे 99.19 काय मायक्रॉन मध्ये त्यांचं काढलं ना, 100% म्हणलं तरी एक नंबर. हो, तिथं काढायचंच नाही. एकासाठी एक नगर, जगातल्या गोष्टी, जगातल्या सगळ्या हौसमुशी. परंतु जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय ठेवतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तोच धन्य. आपला विषय आहे धन्यताचा. आणखीन काही आपण रेफरन्स या ठिकाणी बघूया. अध्याय क्रमांक 41 आणि वचन क्रमांक 1 कडे जाऊया. जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. बघा आता हे धन्यता कशात मिळते? जो दिनांची चिंता. इथं आपलाच मरणाचा पाळणा पसरा, दिनाची चिंता काय सांगता पाळक साहेब. इथं आमचाच निपटता हाल. आम्हाला सत्य समजलं नाही अजून. आम्हीच दानपत्र देणगी दशमोत पावत्या फाडू डोकं फाडायची पाळी आली. तुम्ही मध्येच कुठे काढिता? मी माझ्या मनाने काही सांगत नाही. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 41 आणि वचन क्रमांक 1 मध्ये लिहिले ते मी फक्त तुम्हाला सांगतोय, कारण मला देवाने सत्य सांगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. त्या ठिकाणी लिहिले स्तोत्र संहिता पहिलं 41 वचनातलं, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य. आता दिन कोण? आम्ही दिनांची चिंता कधी वाहतो का? अहो नाहीच वाहत. आम्हीच दिन असतो, आम्हाला चिंता. आम्ही कवा दुसऱ्याच्या चिंता, दुसऱ्यासाठी प्रार्थना नाही, दुसऱ्यासाठी चांगल्या शुभेच्छा नाही, दुसऱ्यासाठी आदर भाव नाही, दुसऱ्यांचं ओझं वाहत नाही. प्रभूचं वचन सांगतंय नव्या करारामध्ये, तुम्ही एकमेकांचं ओझं वाहा म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आमचंच ओझं इतकं मरणाचं आहे. आम्हीच वाकत कणत झोपत चाललो. गाडव जसं बोज टाकलं पण ते बिचारायला त्याला चालावंच लागत. तसंही पण यात जरी असं तुमचं आणि माझं जीवन असलं ना, तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पुढे म्हणतो ना, अहो कष्टी आणि भारक्रांत जनो, अहो ओझ्याने लादलेल्यांनो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल, तुमच्या जीवनाला तृप्त करील, तुम्हाला आशीर्वादित करील, तुमचं जीवन मी सार्थक बनवील, तुम्हाला समाधानी बनवील, तुमच्या जीवनाला धन्यता येईल. तुम्ही ज्या काही ओझ्याने वाकलेली आहेत, लादलेली आहेत, जड झालेली आहेत ना,
काय काय गठुडे तुमच्या जवळ आहेत ना, आणि आमच्या जवळ दुसरे गठुडे काहीच नसते. मला तुम्हाला खरं सांगायचंय, या सध्याची पिढी ना कोणत्याच वाचने लाजली नाही. यांना फक्त ये पाहिजे बस. ज्यांच्याकडे फक्त कर्जबाजारी आणि रक्कम बस, एवढ्यांचंच ओझ आहे यांना, बाकीचं कुणाचंच ओझ नाही, एवढ्यांचंच ओझ. आणि आणखीन एकदम डीप मध्ये सांगायचं ठरलं ना, यांना आई बापाचं ओझ, आई बापच नको म्हणतात, अशी भंगार पिढी. आणि जेव्हा आई बाप चांगले तर त्यांना ओझ कोणतं, त्यांचे लेकरं भंगार, ते त्यांना डोक्यावर ओझ बोज्या. दुसरं ओझ नाही जे हो. पण तुम्ही तुम्हाला सांगतो, तुमचे लेकरं भांगार निघू, नाही तर आई बाप भांगार निघू, नाही तर मंडळीचा पाळक भांगार निघू, तुम्हाला आणि मला वैयक्तिक तारण साधून घ्यायचंय. आता वेळ राहिलेली नाही हो. आता मायान जाळण पोटण तिकडच गेलं कामातून, काही संबंध नाही. आपली जबाबदारी तेवढी पार पाडायची. शेवटी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या हातात आहे, ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, ज्याला जशी काशी करायची त्यांनी कशी करावी. परंतु एक दिवस त्याचा हिशोब द्यावा लागणार, इथेही पण आणि तिथेही पण. असं नका समजू. अनेक लोकांना गोड गैरसमज आहे, मेल्यावर बघता येईल, जिवंतपणीच बघतात माणूस, मेल्यावर नाही. मेल्यावर तो सार्वकालिक वतनाचा दोन भागामध्ये पांगल्या जातो, एक तर नरकात किंवा सुखलोकात, स्वर्गाच्या राज्यात. पण इथेही त्याचं जरा 2-4 फटके बसत येतात, दांडे बसत येतात. आणि म्हणून सुधरा, आता वेळ आहे. मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून देवाचा सेवक या नात्याने प्रामाणिकपणे मी केलेल्या 22 वर्षाच्या सेवेमधून मिळालेलं सत्य मी अंतकरणापासून प्रामाणिकपणे आत्म्याने तळतळीने खरेपणाने सांगतो. आता स्वतःच जीवनच बघा, बाकीच्यांचा विचारच करू नका. आमचं स्वतःच तारण साधलं ना, तुम्हाला जेवढं होता येईल तेवढं प्रभू मध्ये राहा, बाकीच्यांना सांगण्याचा प्रयत्न करा, बाकीच्यावर जबरदस्ती करू नका. त्यांना जसं करायचंय तसं करू द्या. कारण त्यांना हाकता हाकलता त्यांना त्यांचं ओझ वाहता वाहता आमचं ओझ वाढलंय. मग आपण नाही म्हणायचं प्रभू मी कष्टी, मी दुःखी, मी भाराक्रांत, प्रभूने लाद घातली पाहिजे अशा मनुष्य म्हणणारी आहे. प्रभू म्हणतोय ना, तुझं ओझ मी हलकं करतो, तुझं जू सोडून दे, माझा हलकं जू तू घे, तुझ्या चिंता काळजा सोडून दे. कारण जीवनामध्ये असा कोणता मनुष्य आहे की चिंता आणि काळजा करून आपल्या आयुष्याची दुरी हातभर वाढवतो? आहे का कुणी? नाही ना. मग प्रभू आम्हाला सांगतो ना, हे चिंता, टेन्शन, ताण, दबाव, काळजा, गरिबी, हरिबी, आर्थिक प्रॉब्लेम, आजाराचे प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम, फलाना प्रॉब्लेम, प्रभूला म्हणो प्रॉब्लेम, हे घे प्रभू तुला प्रॉब्लेम. मी माझं जीवनच तुला देऊन टाकतो. माझ्या जीवनात जेवढे काही असेल ना, हे घे तुला. आता मला जीवनामधलं वजच कमी करून टाकायचं. पश्चाताप करा, प्रभूकडे वळा. जे काही आमच्याकडून अपराध पाप घडलेले आहे, कदाचित आई बापांची आज्ञा अवहेलना केली असेल, कदाचित थोरा मोठ्याचा सन्मान केला नसेल, कदाचित देवाची आज्ञा पाळलेली नसतील, कदाचित देवाच्या सन्मुख आलेलं नसेल, कदाचित सत्य आचरण झालेलं नसेल, कदाचित वेगवेगळ्या प्रकारचं. आता पाप काही एकाच प्रकारचं नाही. त्या भाऊबाईंनी बिचारीने एक खाल्लं, त्या आदामनी अर्ध खाल्लं, त्यांनी केलं सुरुवातीला एक. पण आम्ही इतके काही डुप्लिकेट पाप तयार केलेत ना, पहिलेच कमी होते, आम्ही परत त्याला आहे ना, कालच्या भागामध्ये सांगितलं मी, जर्शी पापाचा प्रकार आहे. जर्शी कॉकटेल, ही हायब्रिड डुप्लिकेट पाप सुद्धा तशीच केली आहेत. एका पापाचे 5-6 प्रकार केले लोकांनी. हो, देवाने जसं सुरुवातीला काही गोष्टी निर्माण केल्या ना, वन स्ट्रोक एकदाच केल्या. आम्ही त्याला आहे ना कलमावर कलम करून याची फांदी छाट त्याला लाव, त्याचं खोड काढ याला लाव, याचं डीएनए घे त्या गाईला लाव. सगळ्या गावरून होत्या जर्शी करून टाकल्या. लोक जर्शी झालीत आता. हे देवाचेही नाही तर नाही, इकडं जगाचेही नाही, हे मध्येच टाकलेत. यांना जगाचंही जीवन जगता येणार, देवाचंही जीवन जगता येणार, आत्मिकही जीवन जगता येणार, जगिकही जीवन जगता येणार, आज्ञा पालनाचंही जीवन जगता येणार, आज्ञा मोडता येणार. आज्ञा मोडायला जावं तुम्ही देवाचं सेवक, आणि आज्ञा जर नाही मोडलं तर भूकला उपाशी मरण. मग ह्यो देवाची आज्ञाही पाळितो आणि मोडितोय. पण हे असं जीवन चालणार नाही. एकच जीवन निवडा तुम्ही. त्या जीवनामध्ये भले तुम्ही जगी काम करा,
तुम्हाला वेळ नाही देवाच्या सेवेसाठी, आमेन, काय फरक नाही पडत. पण जगिक काम करताना देखील इतरांची जर सेवा तुमच्याकडून घडली, इतरांना जर सहकार्य मिळालं, इतरांची जर सुश्रूषा केली, इतरांना जर मदत केली, इतरांच्या दुःखामध्ये सामील झाले, इतरांना जर सहकार्य केलं, इतरांना एक चांगला कित्ता बनल्या, दुःखातिकाचे पीडितांना, आजाऱ्यांना, ट्रस्टींना, जे काही लंगडे लुळे आंधळे पांगळे ज्यांना ज्या ज्या गोष्टीची उणी ती तुम्ही जर पुरवली ना, तुम्ही पालकांपेक्षा उत्तम शिक्षक आहात. मग म्हणायचंच नाही. बरेच लोकांना वाटतं की पाळक साहेब पहिला प्रथम स्वर्गाच्या राज्यात लय नंबर लागणार, लय मोठमोठाले पाळक पहिले, मग पहिले पोप साहेब, मग बिशप साहेब, मग सगळे सब बिशप साहेब, मग कोऑर्डिनेटर साहेब, मग रेव्हरंड साहेब, मग फादर साहेब, मग रेव फाबा, आणखीन मग ते कोण पापा, कोण मग ते भविष्यवक्ते, आणखीन कोण कोण, मग ब्रदर, मग लीडर, मग गाणारे, मग त्यांचे पुस्तकं धरणारे, आणि मग आथरून टाकणारे, सतरांच्या टाकणारे, ढोलकी उचलून ठेवणारे, तुन बाजूला ठेवणारे, मग यांचा नंबर, आणि मग ही धर्मी लोक जाणारच नाही स्वर्गाच्या राज्यात. सगळ्यात चुकीचं आहे. पहिले नरकात पाळक लोक जाणारे ज्यादा ज्यांनी डुप्लिकेट कामं केली ती. हो, 100% बॉन्ड पेपरवर लिहून देतो, त्याचे वचनाचे रेफरन्स देखील तुम्हाला देतो. आणि म्हणून मी पाळक आहे, मला समजलेलं आहे. मी 22 वर्षापासून काम करतो. प्रभू, मी होता येईल तितका नरकात न जाण्याचा प्रयत्न करतोय, आणि इतरांना जाऊ नये म्हणून देखील सत्य सांगतो. पण काही लोकांना समजत आहे, ज्यांना समजलं ते 100% सार्वकालिक जीवनाकडे, ज्यांना समजून नाही समजलं ना, नरकात 100% भेट होणार. इकडचे तिकडे बघतात आणि तिकडचे इकडे बघतात, पण एकूण नरकात जाता येणार नाही. मग हाताच्या कंगनाला आरसा कशाला? आपण कुठेही जाऊ, पण आपण एकमेकाला बघू, आणि मग देव ही व्हिडिओ कॉपी आपल्याला दाखवेल. मला जर कदाचित समजा माझं वैयक्तिक जीवन जर परमेश्वर आवडणार नसेल, आणि मी फक्त बाह्य स्वरूपाची धार्मिकता दाखवून लोकांना जर फसवत असेल, तर देव म्हणशील, बाबा तू लय ताणीत होता त्या दिवशी, कसा बसूस तोवर तू कुठेच बघ बरं. आता होऊ शकतं कदाचित तुमच्यापैकी एखादं जर परिवर्तन झालेलं असेल, तर परमेश्वर त्या ठिकाणी सार्वकालिक वचनातून तुम्ही मला पाहू शकता. होऊ शकतं असं, आणि बऱ्याच ठिकाणी असंच होणार आहे. ज्यांनी आम्हाला ख्रिस्ताचं मार्ग दाखवलं ना, ते बरेचसे लोक मार्ग दाखवताना लय व्यवस्थित वाटले आम्हाला, पवित्र, शुद्ध, अभिषिक्त, वा 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 वा, प्रभूपेक्षा आम्ही त्यांनाच पाहिलं तर कितकं सन्मान दिला. ते सुद्धा तुम्हाला अधोलोकात दिसतील जर त्यांनी जर देवाच्या योजनेनुसार जर काम केलं नाही. आपल्याला जाऊ दे, आपल्याला काही न्यायाधीश बनवलं नाही, परंतु जो आमचा न्यायाधीश आहे ना, तो आम्हाला क्लू देतोय, तो आम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. आम्ही कुणाची नाव, निंदा आणि टीका अजिबात नाही. ही टीका नाही, निंदा नाही, काहीच नाही. हे फेस टू फेस आहे. हे वचन टू वचनी. या वचनामध्ये असं लिहिलंय, त्यांना सत्य सांग, ज्याला कान होय तो ऐको, ज्याला नसला न ऐको. आणि हे कान म्हणजे हे नाही, यांनी तर तुम्हाला मला ऐकायचंच आहे, पण आतमध्ये एक आत्मिकता आहे त्याच्यामधून. आणि म्हणून आणखीन एक आपला वेळ होतालेला आहे, तरी देखील आपण एक रेफरन्स या ठिकाणी वाचूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 41 वचन क्रमांक 1 आम्ही पाहिलं की जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. ह्यो अशी दिनाची चिंता वाहणारा ज्यावेळेस संकटात येईल, एक तर त्याच्यावर संकट येणारच नाही, आणि जरी आलंच तर परमेश्वर त्याला मुक्त करेल. परमेश्वर अद्भुतरित्या, त्याची प्रॅक्टिकल करण्याची पद्धत वेगळी आहे. आणखीन एक शेवटचं वचन पाहूया आणि त्यानंतर आपण थांबूया. पुढच्या लाईव्ह सेशनला आपण पाहणार आहोत काही स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 41 वचन क्रमांक 13. इस्रायलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव, महिमा त्याला देऊया. लाईव्ह सेशनला जोडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. प्रिय हो, तुम्हाला आणि मला वचनाच्या माध्यमातून दावीद राजाने त्याच्या स्वतःच्या प्रॅक्टिकल जीवनामधून, अनुभवामधून, त्याच्या जीवनात घडलेल्या गोष्टीतून लाईव्ह सेशन मध्ये त्याने ज्या वचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलेलं आहे, त्या परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि त्या दावीद राजाच्या ज्या परमेश्वराने त्याला आत्मिकतेने चालवलं आणि ज्या दावीद राजाने स्तोत्र संधी आम्हाला उपलब्ध करून दिली,
त्या तुमच्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळी आपण सर्वजण मिळून आमच्या वैयक्तिक जीवनासाठी प्रार्थना करू. संकट, बंधन, जोखडं, आजार, विकार, पीडा जे काही असेल परमेश्वर निश्चितार्थाने तो म्हणत आहे, जो दिनाची चिंता वाहतो परमेश्वर त्याला त्या प्रसंगापासून दूर करील. सन्मान, आदर, गौरव देतो. यावेळी आपण सर्वजण मिळून परमेश्वरच्या नावाचा गौरव करत असताना आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र पवित्राची पावित्र्याचा उगमच आमच्या जिवंत देवापा, पुन्हा एक वार नव्याने आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे विरोधी पक्ष नेते त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय, लाईव्ह सेशन जुडलेल्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, त्याचप्रमाणे ज्यांनी आज वचनाचा स्वीकार केलेला आहे ते प्रत्येक देवाचे लोक, आमच्या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, आजार, विकार असेल, त्याचप्रमाणे जे बंधन जोखलं असतील प्रभू येशूच्या नावात ते तोडलेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आमच्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आम्हाला आशीर्वाद देऊन तृप्त कर. आम्ही प्रार्थना करतो सध्याच्या तरुण वर्गासाठी. प्रत्येक तरुणांनी आपल्या आईबापाच्या आज्ञेमध्ये राहावं. प्रत्येक तरुणांनी आपला वर्तनक्रम देवाच्या वचनाच्या माध्यमातून जीवन जगावं अशी कृपा प्रत्येक तरुणावर कर. कारण परमेश्वर देवापा तरुण तुझ्या सेवा कार्यासाठी अधिक उत्तमातला उत्तम पात्र आहे. देवापा तुझ्या सर्व लोकांबद्दल, सेवकाबद्दल, बिलिव्हर्स लेकरांबद्दल मी तुझी स्तुती करतो. ज्या गोष्टी मागायचे विसरले असेल त्या दिलेस तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पिता त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.